नमस्कार, मी सुबोध भावे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी 50व्या वाढदिवसाच्या दिवशी मी असं सांगितलं होतं की या क्षेत्रात येऊन मला 25 वर्ष झालेत आणि या निमित्ताने समाजाने आजपर्यंत माझ्यावरती खूप प्रेम केलं, आशीर्वाद दिला. आता आपली वेळ आहे एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या अनेक उत्तम काम करणाऱ्या संस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची, एक प्रेमाची भेट देण्यात देण्याची. आणि मी असं ठरवलं की पुढचे 25 महिने महाराष्ट्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना माझ्याकडनं एक प्रेमाची भेट मी देईन. आणि त्याच्यातलाच हा भाग म्हणून आज मी पुण्यात डोरस्टेप स्कूल फाउंडेशन या संस्थेत आलो की जी ज्याला आपण म्हणू की रोजंदारीवरती काम करणारी जी माणसं आहेत, जी दारिद्र्य रेषेखाली काम करणारी माणसं आहेत, अशा मुलांच्या शिक्षणासाठी भरीव कामगिरी गेली 25 वर्ष करत आहेत. मग ती वीटभट्टीवरती काम करणारी असतील, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारी कामगार मंडळी असतील, तर सगळ्यात मोठा प्रश्न येतो अशा मुलांच्या शिक्षणाचा. आणि त्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ही सगळी मंडळी सातत्याने गेली 25 वर्ष काम करतात. मग अशा वेळेस प्रत्यक्ष त्यांच्या काम करण्याच्या ठिकाणी जाऊन त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं, एक फिरती बस तयार करणं, अशा 9 बसेस आज या संस्थेच्या आहेत की ज्या प्रत्यक्ष त्या कामगारांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्या मुलांच्या शिक्षणाचा भाग उचलतात. आणि फक्त एक कर्तव्य म्हणून करत नाहीत, तर अतिशय प्रेमाने एक स्वतःची जबाबदारी ओळखून ही सगळी मंडळी काम करतात. आणि म्हणूनच आज या संस्थेला भेट देऊन त्यांचं कार्य जाणून मला स्वतःला खूप आनंद झाला आहे. या निमित्ताने का होईना पण या संस्थेच्या कार्याशी जोडला जातोय याचा आनंद खूप आहे. आणि म्हणूनच या सगळ्या संस्थेला माझ्याकडनं ही एक छोटीशी प्रेरणा.